46 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक संपवावे लागतील, अन्यथा एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय, चौकार आलाय 4 धाब्यांनी. 400च्या स्ट्राईक रेटने तिथे मात्र सुरुवात केली आहे. फलंदाज विजय पवार, सुरुवात चांगली आहे. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आई बॉल ऑन दी स्ट्रेट ड्राईव्ह, तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल. या बॉलवर सिंगल कंप्लीट, सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल आपल्याला पाहायला मिळते तो 5. चला आमचे सँडी पालकर सर, व्हायब्रेशन अंपायर म्हणून ओळख. तर दमदार आमदार ज्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते, तर ज्यांनी फोर्ट्रिक लगावली असे पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं इथे आगमन आपल्याला पाहायला मिळते. साहेबांची रॉयल एंट्री आणि साहेबांचं शुभ स्वागतम, वेलकम, स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. अध्यक्ष शिष्कामध्ये साहेबांची रॉयल एंट्री पाहायला मिळते. साहेबांचं स्वागत, वेलकम, शुभ स्वागतम. आमचे दमदार आमदार, सलवानचे लाडके आमदार म्हणून ओळख प्रशांत दादा ठाकूर यांचे इथे आगमन. या स्वागत, आपलं स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तर 4 वेळा ज्यांना आमदार होण्याचं भाग्य लाभलं, आमचे दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं इथे आगमन. त्यांची रॉयल एंट्री आपल्याला मंचावर पाहायला मिळते. या स्वागत आहे, सुस्वागतम, शुभ स्वागतम, सुस्वागतम. ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो, फटाक्यांच्या आतिषबाजीने इथे मात्र साहेबांची रॉयल एंट्री पाहायला मिळते. सहर्ष स्वागत आहे साहेब. आम्ही आपुलकीने वाट पाहत होतो, आपल्या इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. अध्यक्ष चषकाची स्पर्धा, समीर दादांवर साहेबांचं असलेलं प्रेम आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्या प्रेमापोटी साहेबांची इथे एंट्री पाहायला मिळते. साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. प्रशांत दादा ठाकूर, आपल्याला त्यांची रॉयल एंट्री पाहायला मिळते. त्यांचंही स्वागत आहे. नेहमी जनतेच्या हितासाठी त्यांचं आपल्याला नेतृत्व पाहायला मिळते. सर्वांच्या हक्काचा माणूस, कामाचा माणूस म्हणून ओळखला जाणारा आपल्याला जरूर पाहायला मिळतील आपले दमदार आमदार सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर साहेब यांचे ते आगमन. स्वागत आहे, सुस्वागतम. सर्व जनतेचं प्रेम आपल्याला त्यांच्यावर पाहायला मिळते. संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आपल्याला जरूर पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टीचे दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं इथे आपल्याला शुभ स्वागतम पाहायला मिळते. वेलकम, शुभ स्वागतम. जाऊ आपण मॅच कडे मैदानात जाऊ. तत्पूर्वी धावसंख्या पाहिली तर 10 धावा धावफलकावर.
नक्की हटके पॅटर्न ज्यांचं आपल्याला जरूर पाहायला मिळते. जनतेच्या हक्काचा माणूस, आपला माणूस, कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे आपले दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे ते आगमन जरूर आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जनतेच्या मनावर राज्य केलेलं ही नाव आणि नाव अधिकृतपणे लिहिलेलं नाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्यांचं इथे स्वागत, त्यांची एंट्री पाहायला मिळते. शेड्यूल खूप सारं बिझी असतं तरी सुद्धा समीर दादांवर प्रेम दाखवलं आणि या स्पर्धेमध्ये त्यांची रॉयल एंट्री पाहायला मिळते. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. वेलकम साहेब, शुभ स्वागतम, सुस्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. नक्कीच पनवेलचे भाग्यविधाते ज्यांनी आज या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिलाय ते सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतो या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक समीर दादा आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी ठाकूर साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करायचं आहे. षटक पूर्ण झालेलं आहे मान्यवरांचं. तर नक्कीच पनवेलमध्ये ज्यांचा डंका वाजतो आमचे आमदार, लोकप्रिय आमदार, जनतेच्या मनावर राज्य केलेला आमदार आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आमचे दमदार आमदार, फोर्ट्रिक आमदार जरूर पाहायला मिळतात. प्रशांतदादा ठाकूर यांचं इथे मात्र स्वागत केलं जाईल, सत्कार केला जाईल. नेहमी साहेबांचं वाक्य असतं गती विकासाची, शक्ती विश्वासाची ते आपल्याला जरूर पाहायला मिळते. जनतेच्या मनावर आणि कणाकणांवर त्यांच्या माध्यमातून तिथे मात्र प्रेम जनतेचं त्यांच्यावर पाहायला मिळते. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीरदादा पाटील त्यांच्या हस्ते तिथे मात्र साहेबांचा इथे मात्र सत्कार केला जाईल. शाही सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 मिनिटं मॅच थांबवा फक्त. नेहमी जनतेच्या मनांवर त्यांचं राज्य केलेला आपल्याला आमदार जरूर पाहायला मिळत आहेत. त्यांचे इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नेहमी काळ्या रात्री कोणाच्या अखेला धावणारे आमचे आमदार जरूर पाहायला मिळतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सहर्ष स्वागत पाहायला मिळतात. या स्पर्धेच्यावर दाखवलेलं साहेबांचं प्रेम आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे एक बुलंद तोफ म्हणून त्यांची ओळख. साहेबांकडे आम्ही साहेबांचे 2 शब्द ऐकू, साहेबांचं मनोगत ऐकू आपण. आज श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे, जितू 11, जय हनुमान क्रिकेट संघ नेरे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या 40+ मास्टर क्रिकेट संघाच्या या मर्यादित षटकाच्या सामन्यांच्या निमित्तानं मी सगळ्यात आधी आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. इथे आपले माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील, नामदेव शेठ, इथं उपस्थित असणारे नितीनजी, इथं उपस्थित असणारे आपले आयोजक आणि सगळेच सहकारी, मी सर्व सहकारी खेळाडूंना या फिटनेसच्यासाठी आपण जो प्रयत्न करताय त्याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो. आपण सर्वच जण आपापल्या आयुष्यामध्ये इतके व्यस्त होऊन जातो की खेळायचं वय हे संपलं की मग आपण अतिशय या संपूर्ण जीवनाच्या रहाटगाड्यामध्ये स्वतःला असं जुंपून घेतो
की खेळही विसरून जातो, खेळाचा आनंदही विसरून जातो आणि त्याचबरोबरनं म्हणजे स्वास्थ्य असं म्हणूया, आरोग्य हे सुद्धा विसरून जातो आणि ते आरोग्य जपण्याच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीच्या स्पर्धा या अतिशय उपयुक्त ठरतात आणि म्हणून अशा स्पर्धांचं आयोजन मित्रांनो तुमच्या सगळ्या सहकार्यांनी मिळून केलं आहे. मी तुमच्या सर्व सहकार्यांचं म्हणजे जितू 11 आणि जय हनुमान क्रिकेट संघ या संघांचंही मनापासून अभिनंदन करतो. सर्व संघांच्या खेळाडूंना त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभावं अशा शुभेच्छा देत असताना तुमच्या सर्वांच्या माध्यमातून असाच आनंद दरवर्षी सर्वांना मिळत राहू दे यासाठी तुम्हा सर्वांनाच मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नक्कीच त्यानंतर मी राज पाटील साहेब यांचे इथे मात्र सत्कार केले जाईल. हे होते आपले आमदार. नेहमी स्वतः नाही तर दुसऱ्यांचा विचार करतात. आपल्या हक्काचे माणूस जरूर पाहायला मिळत आहेत. त्यांचा इथे मात्र मनोगत पण ऐकलं. हेल्थसाठी त्यांनी सांगितलं महत्त्व आपल्याला जरूर पाहायला मिळालं. तर राज पाटील साहेबांचा इथे मात्र सत्कार करण्यात येईल. त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये मोलाची ठरली. म्हणजे समीर दादा पाटील आणि सर्व आयोजन मंडळी आणि आपले दमदार आमदार यांच्या सर्वांच्या हस्ते तिथे मात्र साहेबांचा सत्कार केला जाईल. साहेबांची इथे मात्र आपल्याला रॉयल एंट्री जरूर पाहायला मिळाली. साहेब आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेमध्ये आलात. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, शुभ स्वागतम साहेब. धन्यवाद. आपला अमूल्य वेळ काढून आपण आलात या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत. तर या स्पर्धेमधून साहेबांच्या हस्ते आपण टॉस घेऊ. दोन संघांमध्ये एका बाजूला असणारे नेरे आणि एका बाजूला असणारे मोठा कांदा. चला मोठा कांदा टीमचा कॅप्टन लगेच या आपण. चला मॅच ऑन करा. पंच मॅच ऑन करा. एका बाजूला नेरे एका बाजूला मोठा कांदा आपण पाहतोय. दोन संघांमध्ये फाईट पाहू आपण जरूर. सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते आपण दोन संघांमध्ये टॉस करू. टॉस साठी आमची सर्व आयोजक मंडळी या क्षणाची वाट पाहत होते. साहेबांची वाट पाहते. साहेबांची या स्पर्धेमध्ये रॉयल एंट्री जरूर पाहायला मिळाली. साहेब आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेवर साहेबांचं प्रेम जरूर पाहायला मिळालं. सर्व आमच्या आयोजकांवर साहेबांचं प्रेम पाहायला मिळालं. चला दोन संघांमध्ये टॉस करू. चला हेड इज कॉल आणि तिथे मात्र टेल टॉस जिंकलाय टीम नेरेनं आणि दोन्ही संघांना शुभेच्छा साहेबांकडून येतील. साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून सांगता घेत असताना जरूर पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला रॉयल एंट्री पाहायला मिळाली. सांगता घेत असताना पण दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची रॉयल एंट्री जरूर पाहिली होती. जाऊ पण तत्पूर्वी मॅच कडे. मॅच इम्पॉर्टंट आहे. एका बाजूला केवाले एका बाजूला आपण पाहतोय मोरबे. चला डीजे राज आम्हाला जॉईंट होतील. खूप वाट पाहिली त्यानंतर आता जॉईंट होतील. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 25. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज काशीनाथला आपण पाहू.
तर केवाले टीम साठी ऑफर पाहायला मिळते. तुलशीराम डांगरकर, संजय माली, विकास पालकर, रुन पालकर, प्रिन्स पालकर, विजय पवार. आजच्या रात्रीमध्ये केवाले टीम क्वालिफाय झाली फायनल साठी तर एकूण 10,000 रुपये दिले जातील. यांच्या माध्यमातून आपल्या टीमवर असलेलं प्रेम दाखवतायत. परंतु तसं घडेल का? समोर आपल्याला पाहायला मिळतंय मोरबे संघ आहे, तोही तेवढाच ताकदवर आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. तिसरं षटक घेऊन काशीनाथला आपण जरूर पाहतोय. पहिला बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. कार्पेटच्या सहाय्याने केलाय. तत्पूर्वी या बॉलवर 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 27. इथे मात्र जरूर पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकेतील बॉल खाली. तत्पूर्वी या बॉलवर पंचांचा इशारा येईल. लेग बायच्या स्वरूपात सिंगल. 28 धावा धावफलकावर लागतील. हा बॉल तिथे मात्र डॉट बॉल. निर्धाव बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळतोय. भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र या बॉलवर पंचांचा इशारा. बाईकच्या स्वरूपात सिंगल. या सिंगलच्या मदतीने संघ धावून पोहोचेल तो म्हणजे 29. या बॉलवर 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने 31 धावा. 31 ऑन बोर्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच एका बाजूला नेरे, एका बाजूला आपण दागता कांदा संघाला पाहतोय. मोठा कांदा संघाला पाहतोय. दोन्ही संघ आपणही रेडी राहा. हा बॉल लेग साइडला भिरकवलाय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत या बॉलवर इझिली 2 धावा कंप्लीट केले जातील. 2 धाव्यांच्या मदतीने षटक समाप्तीचा इशारा आणि धावसंख्या धावून पोहोचेल ती 33. क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. केला या नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. तर चला सागर दादा मांडवकर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतायत. चला या लगेच. सागर दादा मांडवकर खूप सारी मेहनत आपल्याला जरूर पाहायला मिळते. गेले 7 दिवस या स्पर्धेसाठी त्यांची मेहनत पाहायला मिळाली. विनामूल्य सेवा म्हणून त्यांची आपल्याला ओळख जरूर पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. आई बॉल उंचवर गेला होता. तिथे मात्र फटका चांगला. मिडल ऑफ द बॅट मॅक्सिमम बिग हिट. पहिल्याच बॉलवर दणका दाखवलाय षटकार.
हॅलो हॅलो. तर अध्यक्ष ट्रॉफीचा हा थरार आपण पाहतो आणि ज्यांचं इथे शुभागमन झालं त्या शेतकरी कामगार पक्षाचं दमदार व्यक्तिमत्व आदरणीय देवाभाई पाटील यांचं इथं आगमन झालं आणि त्यांच्या समेत आमची युवा नेतृत्व सुकापूरच्या अमितभाई म्हात्रे आपलं वेलकम सुस्वागतम. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. जाऊ पण मॅच कडे पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. तिथे मात्र आपण पोत आहे. हा बॉल भिरकवला जरूर होता. तिथे मात्र चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 45 45 धावा. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. वेलकम शुभ स्वागतम. मॅचला एन्जॉय करतायत आपण. आई बॉल तिथे मात्र उंचवर धरू गेला क्षेत्ररक्षक. बॉल खाली. ओहो चुकी घडली आहे. या चुक्यांना माफी नसणारे. तिथे मात्र या बॉलवर धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल तो 47 धावा धाव फलकावर लागतील. हाई बॉल त्याच दिशेने खेळलाय आणि तिथे मात्र धरू पाहायला मिळेल 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी चकमक. तत्पुरती या बॉलवर 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. पोहोचलाय तो 49. अजूनही शेवटचा बॉलचा खेळ बाकी. लास्ट बॉल पाहायला मिळेल या इनिंग मधील. तिथे मात्र टार्गेट कितीचं सेट होईल इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. लास्ट बॉल भिरकवलाय जरूर. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला व्यवस्थित घालेल फलंदाज बाद. तिथे मात्र शेवटच्या बॉलवर धक्का मिळालाय आणि टार्गेट सेट गेले 50 धाव्यांचं. 49 धावा धाव फलकावर लागलीत. 50 असणारे टार्गेट आम्ही बोलतोय आता अमित पाटील मॅन फ्रॉम तारा यांच्याकडे. हॅलो हॅलो चे. तर संदीप शेठ म्हात्रे सोरा एंटरप्राइजेस यांना विनंती करेन आपलं सहर्ष स्वागत. अध्यक्ष ट्रॉफी आणि आज 40+ लॉट्स आपण इथे पाहतोय. चला अध्यक्ष ट्रॉफी आणि नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांना आम्ही सूचना देतो का आपण रेडी राहा. चला सामना सूर्य आज 40+ लॉट्स. अध्यक्ष ट्रॉफीची आज शेवटची रात्र रेग्युलर ग्रामीणची रात्र आपण पाहिली आणि त्यानंतर 2 दिवस आपण पाहतोय 40+ लॉट्स. चला फिल्डिंग टीम. चला मॅच ऑन करा फिल्डिंग टीम. तो चलिए जाएंगे मैदान की तरफ. मोरबे 40+ बनाम केवाली 40+ के बीच में हमने मुकाबला देखा जहां पर जरूर पहला सत्र समाप्त हुआ. केवाली 40+ ने टोटल टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था. 49 बनाए और 50 रनों का टारगेट यहां पर रखा है टीम मोरबे 40+ के सामने. चलिए बल्लेबाज भेजिए टीम मोरबे. ज़्यादा वक्त नहीं दिया जाएगा, तुरंत आपको मैदान के अंदर बल्लेबाज भेजने हैं.
जरूर आज टीम केवाले के लिए यहाँ पर काफी बड़ा इनाम लगता हुआ भी नजर आया। हमारे कंचन जी पालकर साहब इन्होंने हमारे यहाँ तक जानकारी पहुँचा दी है। तुलसीदास जी डांगरकर, संजय जी माली, विकास जी पालकर, रुन पालकर, प्रिंस पालकर और विजय जी पवार, इनकी ओर से यदि टीम केवाले इस ट्रॉफी के हकदार बनती है तो 10,000 रुपये का इनाम केवाले टीम को यहाँ पर दिया जाएगा। यदि राज यहाँ पर कैच डाइव लगाकर कैच ले दे तो उनको कांचन जी पारकर इनकी ओर से 1,000 रुपये का इनाम दिया जाएगा। लाडले भांजे है वो कांचन जी पालकर सर के। जरूर मैदान के साइड में बैठकर काफी अच्छी तरीके से मैच का आनंद लेते हुए नजर आ रहे। पिल्लू गायकर इनकी ओर से भी यदि केवाली टीम जीती है तो उनको भी 5,000 रुपये का इनाम दिया जाएगा। इनाम काफी लगता हुआ नजर आ रहा है केवाली टीम के लिए, लेकिन टीम जीतना काफी जरूरी है। पिछला मुकाबला देखा जहां पर 45 का पीछा करते समय पहले ओवर में 21 आए थे, लेकिन उसके बावजूद भी केवाली टीम को परास्त होना पड़ा था। अब यहाँ पर बल्लेबाजी करते समय काफी अच्छी बल्लेबाजी की है। 49 बनाए, 50 रनों का टारगेट रखा है। मोरबी टीम बल्लेबाज भेजी है, वक्त आपको ज्यादा दिया नहीं जाएगा। 15 मिनट के अंदर जरूर 3 ओवर खत्म करने जरूरी है। आप बल्लेबाज जल्दी भेजिए, बल्लेबाजों के लिए ज्यादा टाइम पास मत कीजिए। प्रकाश वाघे और काशीनाथ वाघे ओपनिंग प्लेयर मैदान के अंदर आते हुए नजर आ रहे। दोनों भी भाई और दोनों भी तबाही 40+ के ये दोनों खिलाड़ी यहाँ पर नजर आते हुए टीम मोरबी की ओर से। और जरूर केवाले के कप्तान ने बताया था कि हमें बहुत बार एक दूसरे के साथ खेले हम, लेकिन ज़्यादा करके मोरबी टीम ने हमें परास्त किया है। आज उनकी कोशिश थी मोरबी टीम को परास्त करने की। अब जरूर बल्लेबाजी करते समय दमखम दिखाया, 49 बनाए और 50 रनों का पीछा करते हुए टीम मोरबी यहाँ पर बल्लेबाजी के लिए आती हुई नजर आ रही है। ओपनिंग प्लेयर मैदान के अंदर प्रकाश वाघे और चला मॅच स्पीडअप करा, टीम मीटिंगची परवानगी नाही आहे। सूचनेकडे लक्ष द्या। 13 मॅचेस कव्हर करायचे आणि फक्त 5वा सामना चालू आहे। चला संघांना सूचना आहे, यानंतर जे जे संघ खेळतील त्या सर्व संघांना सूचना आहे। चला मैच स्पीडअप करा। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज प्रकाश वाघे नजर आते हुए, 9 स्ट्राइक रेंज के ऊपर काशीनाथ गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए, प्रवीण माली गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे। 4 ओवर और 50 रनों का पीछे अंपायर का ग्रीन सिग्नल आता हुआ मुकाबला शुरू होता हुआ। मेन अंपायर की भूमिका में प्रवीण सर यहाँ पर नजर आते हुए, स्क्वायर लेग अंपायर विशु कोहली सर और तर माऊली प्रसाद इव्हेंटनं तब्बल 8 रात्र अध्यक्ष ट्रॉफी कव्हर केली आणि त्यांचे सर्व आदरणीय चंद्रकांतजी पोपेटा 40+ चे दमदार व्यक्तिमत्व, त्यांना विनंती करेन का आपण आसन असतवा। चला ऑफिशियल्स मैच ऑन करा, टाइमर सेट करा। प्रवीण गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद हवा में नजर आती हुई, गेंद के नीचे खिलाड़ी और ये क्या किया, पहली गेंद के ऊपर जीवनदान। प्रकाश वाघे को जीवनदान देना काफी महंगा साबित हो सकता है आने वाले समय में टीम केवाले के लिए। कैच छूटता हुआ, गेंदबाज का दिल टूटता हुआ, स्कोर कार्ड के ऊपर 2 रन लगते हुए नजर आ रहे हैं। तर समाज चंद्रन आमचे पाहुणे महालक्ष्मी नगर, त्यांना विनंती करेन VIP डाईज वर आपण आसनस्थ व्हावं। चला मैच ऑन। गेंदबाज फिर एक बार प्रवीण माली तैयार। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, खूबसूरती भरा शॉट यहाँ पर बल्लेबाज प्रकाश वाघे द्वारा जख्म के ऊपर नमक लगाने का काम यहाँ पर होता हुआ नजर आ रहा है। गेंद सीमा पार, शानदार 4। इस गेंद को सीमा रेखा के बाहर भेजा 4 रनों के लिए। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 6 रन रखते हुए
प्रवीण माली थोड़े से नाराज नजर आए थे कैच छोड़ने के बाद। हर गेंदबाज को हम देखते हैं जहां पर नाराजगी नजर आती है और प्रवीण माली भी नाराज नजर आए। और दूसरी गेंद यहां पर फेस करते हुए प्रकाश वाघे ने इस गेंद को फाइन लेग सीमा रेखा के बाहर भेजा 4 रनों के लिए। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर कड़ा मुकाबला 50 रनों का पीछा कर रहा है। 10 दिन की यह श्रृंखला थी, आज 40+ ये खिलाड़ी यहाँ पर खेलते हुए नजर आ रहे और जरूर आज इस टूर्नामेंट का आखिरी दिन है। प्रवीण माली फिर एक बार गेंदबाजी की मार्ग पर तैयार। इस बार देखिए फिर एक बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में, क्या इस बार पकड़ पाएंगे? जबरदस्त कैच, विकेट मिलता हुआ नजर आएगा। पहला झटका लगता हुआ मोरबी 40+ टीम को। प्रकाश वाघे बॅक टू पॅव्हेलियन। बघा, विनंती असेल जे आमचे 40+ खेळाडू आणि प्रेक्षक यांना विनंती करतो का कुणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर मंदिराच्या आम्ही पाहतो इथे जे कोणी आमचे 40+ सर्व खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, शायनर ग्रुपचा जो वाडा आहे आपण पाहतो या मैदानाच्या काही अंतरावर जवळच आहे, तिथे उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आणि प्रेक्षक खेळाडू ज्यांना भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही मेन स्टेजच्या बाजूलाच शायनर ग्रुपच्या वाड्याकडे भोजनाची व्यवस्था करण्यात आली। प्रेक्षक ब्लॅक स्क्रीनच्या जवळच आहेत, तिथे जाऊन आपण भोजनाचा आस्वाद घेऊ शकता। व्हेज अँड नॉन व्हेज बोथ अवेलेबल। तर सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। पहले गेंद के ऊपर 2 रन मिले थे, दूसरे गेंद के ऊपर चौका, तीसरे गेंद के ऊपर विकेट मिलता हुआ और प्रवीण माली यहाँ पर अब कमबैक करते हुए नजर आ रहे हैं। काफी बड़े बड़े इनाम है टीम केवाली के लिए। पिल्लू भाई इनकी ओर से 5000 यदि ये मुकाबला जीतती है तो दिया जाएगा और 10,000 रुपये का इनाम जरूर यहाँ पर लगा है यदि ट्रॉफी का हकदार बनते हैं तो केवाली टीम के लिए। गेंदबाज फिर एक बार यहाँ पर तैयार रहेंगे प्रवीण माली। स्ट्राइकर एंड के ऊपर जगदीश। इस बार देखिए कट करने की कोशिश थी लेकिन तेज तर्रार ये गेंद विकेट कीपर के सीधा दस्तानों में जाते हुए एक और डॉट गेंद की समाप्ति। इस ओवर की बात करेंगे, 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 6 रन स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर यहाँ पर टीम मोरबे। इस बार देखिए डंडी खूल होती हुई विकेट मिलेगा, बल्लेबाज की पारी का अंत होता हुआ प्रवीण माली को मिलती हुई दूसरी सफलता। बल्लेबाज की पारी यहां पर समाप्त होती हुई जगदीश मैदान से बाहर हुए। नए बल्लेबाज नंबर 4 पर आते हुए। तर याच दरम्यान अध्यक्ष ट्रॉफी आणि ज्यांचे इथे शुभागमन झालं ते आमच्या पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सन्माननीय आमचे पाहुणे आदरणीय नजीरबाई शेख सर, आपलं वेलकम, सुस्वागतम। अध्यक्ष ट्रॉफी आणि आज 40+ हा थरार पाहण्यासाठी आज पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आमचे नजीरबाई शेख सर, आपलं वेलकम, सुस्वागतम। आणि त्यांच्या समेत फिरोज सय्यद सर, आमचे पोलीस कर्मचारी वृंद, अगदी मध्यरात्रीनंतर सुद्धा आपला अमूल्य वेळ दिला आणि आपल्या मनापासून आम्ही अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो। मॅच ऑन राहील आज 40+ क्रिकेट तब्बल आपण पाहतोय 8 दिवस रंगणारी स्पर्धा अध्यक्ष ट्रॉफी आणि आज 40+ ची अंतिम रात्र। कांचन पालकर आमचे केवाळाचे उपसरपंच या मॅचचा आनंद घेत असताना दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आणि एक चांगला क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। उत्तम शेठ भोईर शिवसेनेचे एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। चला फिल्डर एकत्रित येऊ नका कारण अजूनही भरपूर मॅचेस आम्हाला कंप्लीट करायचे। धन्यवाद। तो पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 6 आने वाली 18 गेंदें शेष जीतने के लिए 44 रनों की जरूरत है। इस मैच की बात करेंगे तो जरूर हमारे रायगढ़ एसोसिएशन के अंपायर सैंडी पालकर सर भी यहाँ पर नजर आते हुए।
वाइब्रेशनल अंपायर उनकी खासियत है और वो भी इस मैच में यहाँ पर नजर आते हुए उनका भी स्वागत करेंगे। पहले ओवर में 6 रन देकर 2 सफलता प्राप्त की गेंदबाज प्रवीण ने। अब नए गेंदबाजी मार्ग पर आते हुए, चलिए ज़्यादा टाइम पास हो रहा है, टीम केवल टीम जल्द से जल्द फील्डिंग सजानी है आपको, वक्त आपको ज़्यादा नहीं दिया जाएगा। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए रणदीप पालकर टीम के कप्तान अब गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। पहले ओवर में तो काफी अच्छा वहां पर प्रदर्शन रहा था प्रवीण माली द्वारा, लेकिन इस ओवर में अब कप्तान को यहाँ पर जिम्मेदारी भरा ओवर यहाँ से फेंकना होगा। पहले ओवर में जरूर काफी अच्छी गेंदबाजी नजर आई थी। रणदीप पालकर अब गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए, जिनके नाम से जरूर इस टीम को जाना जाता है। चलिए तुम्ही आता आराम करा, पुढची एक अख्खी मॅच करतो मी. नेरा आहे ना तो जेवला का स्कोरर कोण गेलता रिलीज तुम्हाला कोण आहे इस गेंद के ऊपर देखिए यहाँ पर 2 रन जरूर पूरे होते हुए नजर आ रहे, 2 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 8 रन। ओवर नंबर पहला यहाँ पर पूरा हुआ था, दूसरे ओवर की शुरुआत हुई। पहले गेंद के ऊपर 2 रन मिलते हुए रणदीप पालकर गेंदबाजी करते हुए, लेफ्ट हैंड बल्लेबाज काशीनाथ स्ट्राइक रेट के ऊपर। आज यहाँ पर देखिए टीम के वाले काफी मजबूत गेंदबाजी करते हुए नजर आ रहे, ताकतवर गेंदबाजी। रणदीप पालकर द्वारा एक और डॉट गेंद की समाप्ति। पहले ही बल्लेबाजी करते समय काफी जबरदस्त प्रदर्शन वहां पर रहा था, अब गेंदबाजी करते समय भी बिल्कुल अच्छी यहाँ पर गेंदबाजी होती भी। बल्लेबाजी करते समय अगर बात करेंगे विजय माली, जिन्होंने काफी अच्छी पारी खेली, 2 बड़े हिट और एक चौका भी आया था उनके पारी में। उसके बाद विजय पवार, इन्होंने भी काफी अच्छी पारी खेली। गेंदबाज फिर एक बार तैयार रणदीप पालकर, फुल टॉस गेंद स्टेप आउट हुए थे, वहां पर काफी अच्छा शॉट नजर आता हुआ, गेंद जाएगी, काफी अच्छी फील्डिंग, सैंडी पालकर सर वहां पर थे। 2 रन अपने टीम के लिए बचाए इस खिलाड़ी ने। सैंडी पालकर फील्डिंग की भूमिका में थे, बिल्कुल छलांग वहां पर लगाने की कोशिश, पैरों के साथ ही फील्डिंग की और रन बचाते हुए नजर आए। 2 रन बचाए अपने टीम के लिए। फिर एक बार गेंदबाज रणदीप तैयार काशीनाथ के लिए, स्टेप आउट हुए थे, वहां पर डंडी खुल होती भी नजर आ रही है। बल्लेबाज की पारी का अंत होगा, काशीनाथ होंगे मैदान से बाहर। अध्यक्ष हाय तो रायगड जिल्ह्याचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा, संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष हाय तो मानगर गावाचा, Thank you. पनवेल बघा. तालुका 40+ पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आमचे सन्माननीय, असं म्हटलं जातं का जनतेचे रक्षक, सदरक्षणाय खलनिग्राय, आणि आज मध्यरात्री नंतर सुद्धा अध्यक्ष ट्रॉफीचा आनंद घेत असताना आमचे नजीरबाई शेख सर आणि त्यांच्या समवेत आज आम्ही पाहतोय सय्यद सर आपलं सुद्धा आम्ही या अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। शेतकरी कामगार पक्षाचा दमदार व्यक्तिमत्व देवाबाई पाटील यांची उपस्थिती सुद्धा आम्ही पाहतोय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। अमित म्हात्रे आमचं युवा नेतृत्व सुकापूर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। तर नेक्स्ट मॅच नेरे 40+ न टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग। चला दोन्ही संघ पुढच्या सामन्यासाठी रेडी राहा। बघा अगलं वेगळं पारितोषिक लागले राज गायकर यांच्यासाठी। विकेट किपिंग करत असताना जर सर्वच्या सर्व चेंडू त्यांनी परफेक्ट अडवले तर अभिलाष गायकर यांच्या वतीनं, डांगरकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल राज गायकर यांना। तो जरूर गेंदबाजी करते समय रणदीप पालकर, इन्होंने भी काफ़ी अच्छी गेंदबाजी की है, 3 गेंदों में जरूर 2 रन खर्च किया और एक सफलता भी प्राप्त की। नेक्स्ट मैच के लिए रेडी रहना है टीम खांदा और नेरे। 4 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ नजर आ रहा है। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज आते हुए श्रीरंग सर।
इस बार देखिए ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप लाइन से भटकते हुए नजर आया। अंपायर का वाइड का इशारा था वह अतिरिक्त रन स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई नजर आएगी और टीम की टोटल में 1 रन की बढ़ोतरी होती हुई टोटल रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 11 रन। गेंदबाज रणदीप पालकर फिर एक बार अपने ओवर में तैयार रहेंगे। इस बार देखिए कट कर दिया इस गेंद को, गेंद जाती हुई डीप पॉइंट रीजन में मिसफील्ड वहां पर हुई। 2 रन इस गेंद के ऊपर जरूर मिलेंगे, 2 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 13 रनों के ऊपर। श्रीरंग सर वहां पर बल्लेबाजी करते हुए 13 रन स्कोर कार्ड के ऊपर 50 का पीछा कर रही है टीम मोरबी 40+। इससे पहले कई बार हराया होगा लेकिन आज टीम जरूर केवल मजबूत स्थिति में यहाँ पर नजर आती हुई। गेंदबाज रणदीप फिर एक बार अपने ओवर में तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। इस बार देखिए ठंडी गोल होती हुई नजर आ रही है, एक और विकेट मिलेगा रणदीप पालकर का और यहाँ से पारी समाप्त होती हुई श्रीरंग सर की और जरूर टीम को लगता हुआ ये चौथा झटका टीज है। बघा पंचांचा इशारा येतो, पाणी घेऊन जा 12 मॅन, विनंती आपल्याला सूचना आहे। आणि इथे आपण सन्मान करूया अध्यक्ष ट्रॉफीच्या आमचे सर्व समीरदादा पाटील 40+ अध्यक्ष पनवेल तालुका आणि यांना विनंती करेन आज वेळात वेळ काढून आलेले आमचे सन्माननीय साहेब नदीम सरांचा आपण इथे सन्मान घेतो। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आज आपण पाहतोय मध्यरात्री नंतर सुद्धा सय्यद सर आणि आमचे नजीम सर आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून आपला विशेष आम्ही इथे सन्मान घेतो। आगतम स्वागतम सुस्वागतम। आणि फिरोजी सय्यद सर आपलं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। मंडळी असं म्हटलं जातं का पोलीस क्षेत्र म्हणजे जनतेचे रक्षक आणि रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग दोन्ही आमच्या व्यक्तिमत्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आली पाहिजे। मी विनंती करेन सर्व पाहुण्यांना आणि आमच्या संयोजकांना, दोन्ही आमचे सन्माननीय पाहुणे सय्यद सरांना सुद्धा विनंती करेन का आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा। समीर दादांना विनंती करेन आमच्या नेरे गावाचं लाडकं व्यक्तिमत्व देवाबाई पाटील, सातत्यानं नेरे गावावर असलेलं प्रेम, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल, जिल्हाध्यक्ष पुरोगामी युवक संघटना शेतकरी कामगार पक्ष आणि देवळोलीचे उपसरपंच देवाबाई पाटील यांचा सुद्धा आपण विशेष सन्मान करतो। अमित म्हात्रे आमचं युवा नेतृत्व सुकापूरच्या यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो। समीर दादांना विनंती करेन देवाबाई पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अध्यक्ष पुरोगामी युवा संघटना रायगड जिल्हा आणि देवळोलीचे उपसरपंच त्यांचा आपण सन्मान करतो। अध्यक्ष ट्रॉफी मॅच ऑन राहील। बघा पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहे का आपण रेडी राहा। पुढचे दोन्ही संघ पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। चला मॅच ऑन आहे। तर देवाभाई पाटील यांचा आम्ही सन्मान करतो स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। रन स्कोर कार्ड के ऊपर 15 है, 50 रनों का पीछा कर रही है टीम मोरबी 40+। अगर बात करेंगे 9 गेंदें यहाँ पर शेष है और 35 रनों की जरूरत है। इस बार देखिए काफी अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आ रही है विजय पवार द्वारा, एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई।
टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। वन साइडेड मैच कहीं ना कहीं ये नजर आता हुआ, अभी भी 35 रनों की जरूरत है, 8 गेंदें शेष। इस बार देखिए एक और अच्छा शॉट फॉलो थ्रू में, क्या जबरदस्त फील्डिंग विजय पवार, काफी अच्छी फील्डिंग करते हुए यहाँ पर नजर आ रहे हैं। इस ओवर के अंतिम गेंद शेष, 7 गेंदें और 35 रन जहां पर बनाने होंगे। कंचन जी पालकर सर इस मैच का जरूर आनंद लेते हुए आज जरूर टीम के सपोर्ट में यहाँ पर नजर आते हुए इस गेंद के ऊपर रनआउट के तौर पर बल्लेबाज मैदान से बाहर होंगे। विकेट नंबर 5 मैदान से बाहर। जरूर आपके वाले टीम यहाँ पर फील्डिंग कर रही है। 6 गेंदे और 35 रनों की जरूरत है। केवाले टीम के मैच, केवाले टीम के यंगस्टर भी यहाँ पर देखते हुए नजर आ रहे। उमेश माली, इन्होंने ढेर सारी शुभकामनाएं दी है। प्रवीण विजय माली, इनके बल्लेबाजी काफी अच्छी रही और उनको शुभकामनाएं दी है, उनको भी हम जरूर यहाँ पर धन्यवाद देना चाहेंगे। 6 गेंदें शेष, जीतने के लिए 34 रनों की जरूरत। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए वाइब्रेशनल अंपायर सैंडी पालकर जहां पर अब गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आएंगे। राइट आर्म राउंड विकेट से पहली गेंद तेज तर्रार, जरूर वहां पर गेंद फेंकी थी। 1 रन इस गेंद के ऊपर मिलता हुआ, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 16 रन, 17 रन स्कोर कार्ड पर लगे। 5 गेंदे और 33 की जरूरत। इस बार देखिए एक और तेज तर्रार गेंद, जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी होती हुई सैंडी पालकर सर द्वारा। डॉट गेंद की समाप्ति। 4 गेंदे और 33 की जरूरत है। नेक्स्ट मैच नेरे टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। इस बार देखिए एक और तेज तर्रार गेंद थी, विकेट कीपर ने मिस किया, लेकिन यहाँ पर 22 के तौर पर सिंगल रन मिलेगी। औपचारिकता बाकी है। 3 गेंदे शेष, 3 गेंदे और 32 की जरूरत। सैंडी पालकर सर काफी तेज तर्रार गेंदबाजी कर रहे हैं। गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी। जहां से ये सिंगल मिलेगी। 2 गेंदे और 31 रनों की जरूरत। इस बार एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई, चारों खाली जीत यहां पर होती हुई टीम मोरवे 40+ टीम। 1 गेंद और 31 की जरूरत। और ये क्या किया, एक्स्ट्रा गेंद यहां पर फेंकते हुए। रन काफी ज्यादा है, नहीं तो काफी महंगा साबित हो सकता था। वाइड +4, एक्स्ट्रा के 5 रन। 5 से अभी कोई फर्क नहीं पड़ेगा। नो बॉल। फ्रेट की गेंद रहेगी। 1 गेंद और 26 की जरूरत है। जहां से एक और गलती, एक और वाइट का इशारा। कभी कभी ऐसा होता है कि जब एक्स्ट्रा गेंदें फेंकने लगते हैं तो टीम को भी थोड़ा डर वहां पर लगता है। 1 गेंद और 25 रनों की जरूरत है। यहां पर काफी अच्छी गेंद और इसी के साथ ये मुकाबला फिनिश होता हुआ। मुकाबला जीतती हुई टीम केवाले 40+। रणदीप इनकी ये टीम, ढेर सारी शुभकामनाएं। मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे। मैन ऑफ द मैच के हकदार बनते हुए नो डाउट विजय माली इस मैच के मैन ऑफ द मैच। 2 छक्के और 1 चौके की मदद से टोटल रन यहां पर बनाए विजय माली ने बल्लेबाजी करते समय। जो 26 रन 50 का टारगेट रखा था, उसमें 26 निजी थे विजय माली के, और वो इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार बनते हुए नजर आएंगे। मैन ऑफ द मैच के लिए मोमेंटो, मैन ऑफ द मैच की ट्रॉफी और जरूर एक साड़ी देकर
मैन ऑफ द मैच का किताब वहां पर दिया जाएगा। आइए मंच के ऊपर विजय जी माली, मैन ऑफ द मैच।